एक मात्र खरं आहे, माणसाच्या आयुष्यामध्ये संकट आले नाही तर मनुष्य बळकट होऊ शकत नाही. म्हणून पावसाचा खेळ म्हणजे आयुष्य आहे. माझ्या आयुष्यामध्ये आलेलं एक संकट मला सांगायचं आहे, म्हणजे त्याच्यापुढे दुःखच नाही असं मला वाटतं. मी बाळाला 10 दिवसाच्या बाळाला, जिचं नाळ मी दगडाने तोडलं, त्या बाळाला पदरात घेऊन रेल्वेत भीक मागत होते, कारण मला घरच नव्हतं. पतीच्या नातलगांनी गणागोताने हाकलल्यावर आईकडे आले. आईने पण हाकलल्यानंतर जाऊ कुठे, वय फक्त 20 वर्षाचं, 21वावं सुरू झालं होतं. आणि 10 दिवसाचं बाळ जवळ घेऊन फिरले फिरले, पाय दुखायला लागले. 4 भिंतीचा आडोसा मिळाला नाही म्हणून रेल्वे उभी होती, त्यात जाऊन बसले. रेल्वे सुटली. मला घरच नव्हतं, कुठे उतरायचं तेही निश्चित नव्हतं. रेल्वे चालत होते, मी चालत होते. लक्षात आलं मला भूक लागली, बाळाला दूध हवंय, काय करू. मग मी गाणं म्हणायला लागले. आता लोक मला विचारतात, माई हे गाणं कुठून येतंय, तुम्ही कुठे शिकलात. अरे पहिले मी रड गाणं गायची, रड संपलं ना गाणं शिल्लक राहिलं, हे का मेरा दोष आहे.